हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे कृष्णा कृष्णा हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे हरे राम राम हरे 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 कृष्णा 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 हरे कुंडलिका वरदी हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तात्रेय जनार्दन स्वामी एकनाथ महाराज की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय पवन सुत हनुमान की जय। तेषामहं समुद्धर्ता मृत्युसंसारसागरात् भवामि न चिरात् पार्थ मय्याविशीतचेतसाम् ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। जयांची केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेचे वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारो नियाता मस्तक ही पायावरी या वारकरी संतांच्या तेषामहं समुद्धर्ता मृत्युसंसार सागरात भवामि न चिरात् पार्थ
मय्याविशीतचेतसा प्रस्तुतस्थळी प्राप्त प्रसंगी अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान परमंग परमात्मा पंढरी निवासी रुक्मिणी प्राण संजीवन परमात्म्याची आज असणारी वारी आहे। या आषाढी एकादशी निमित्त सर्व वारकरी महाराष्ट्रातून देशामधून त्या ठिकाणी पंढरपूर क्षेत्रात येत असतात। महाभयंकर कोरोना नावाचा असणारा हा महामारी रोग या ठिकाणी असणारा पूर्ण जगाला ग्रासू पाहत आहे। अनेक महामार्या आल्या असतील, परंतु ही असणारी महामारी जागतिक आपत्ती आहे। जागतिक लेवलला लोकांना परेशान करणारी महामारी आहे। संसर्गजन्य रोग असल्यामुळं यावरची वारीला वारकऱ्यांना जाणं शक्य नाहीये। म्हणून प्रत्येक वारकऱ्यांना त्या ठिकाणी असणारा निष्ठेनं वारी आपल्या घरीच करायचा निर्णय घेतलेला आहे। पंढरीची वारी आहे माझे घरी, याचा अर्थ असा नाही असा करायचा आता माझ्या घरीच बसल्या बसल्या वारी आहे। म्हणून त्या ठिकाणी असणारा वारकऱ्यांची तळमळ लागली आहे। भेटी लागे जीवा लागलीशे आस, पाहे रात्रंदिवस वास तुझी। म्हणून त्या ठिकाणी पंढरीची वास संपदा सोहळा नावडी मनाला लागला टकळा पंढरीचा। वारकऱ्यांना पंढरीचा टकळा लागलेला आहे, परंतु त्या ठिकाणी या महामारीमुळे पंढरीला जाणं शक्य नसल्यामुळे आपल्या घरी बसल्या बसल्या वारी घडावी या निमित्तानं आमचं असणारं स्वराज्य देशा विचारांचं खुलं व्यासपीठ आमचे असणारे परम मित्र परम आदरणीय मुरलीधर बेडगे आणि शिवाजी बेडगे साहेब यांनी असणाऱ्या सर्वांना घरी बसल्या बसल्या प्रवचन सेवा ऐकायला मिळावी या हेतूने त्या ठिकाणी याची असणारी निर्मिती केली। त्यांनी असणारं खुलं व्यासपीठ आपल्याकरता निर्माण केलं, त्यांना कोटी कोटी धन्यवाद देतो। अनेक श्रोते मंडळ त्या ठिकाणी श्रवण करत आहेत, त्यांना सुद्धा त्या ठिकाणी असणारा धन्यवाद देतो। निश्चितच सर्वांपर्यंत आपला आवाज पोहोचत असेल। माझा मोबाईल आणून ठेवून इथं, माझा आवाज मोबाईल आणून ठेवू म्हटलं, लक्ष दे मला कोण कोण असते। सर्वांना मनपूर्वक त्या ठिकाणी असणारं धन्यवाद। भाऊसाहेब गाडे तुम्हालाही धन्यवाद, संजय नलावडे तुम्हाला धन्यवाद, गणेश मचे तुम्हालाही धन्यवाद, पोद्दारांना तुम्हाला धन्यवाद, इडके माऊली तुम्हाला धन्यवाद, अनेकांच्या कमेंट येत आहे तुम्हालाही धन्यवाद। आज त्या ठिकाणी असणारं आषाढी वारी निमित्त मुरलीधर भाऊनी त्या ठिकाणी असणारं विनंती केलेली आहे की आपल्याला प्रवचन सेवा करायची आहे, म्हणून आम्ही आज निश्चित दिवस त्या ठिकाणी निवडलेला आहे। त्या प्रवचन रूपी सेवेकरता त्या ठिकाणी आपण श्रीमद भगवद्गीता या ग्रंथातील 12व्या अध्यायातील 7व्या अशा क्रमांकाचा श्लोक निवडलेला आहे। 12वा अध्याय हा भक्तिप्रधान अध्याय आहे। भगवान अर्जुनला सांगतात, अर्जुना पार्थ मयि आवेशित चेतसा तेषां मृत्यु संसार सागरात न चिरात समुद्रता भवामी। भगवान म्हणतात, अर्जुना जे मतपर होऊन सर्व कर्मेंद्रिय माझ्या ठिकाणी मनपूर्वक मन समर्पण करतात, अशा भक्तांचा मी जन्म मृत्यू रूपी संसार सागरातून त्याला मी तरुण नेतो, त्याचा उद्धार करतो, असा या श्लोकाचा सरळ सरळ अर्थ आहे। भगवान परमात्मा
त्या ठिकाणी प्रत्येकाच्या उद्धाराकरता पंढरी क्षेत्रामध्ये आलेले आहेत. म्हणून प्रतिवर्षी त्या ठिकाणी असताना पंढरपूरला जाणारे वारकऱ्यांची भरपूर गर्दी असते. भरपूर वारकरी पंढरपूरला जात आहेत. पण या वर्षीची जी वारी आहे ती मनोमय वारी आहे. वारीचे 3 प्रकार आहे, कायिक, वाचिक आणि मानसिक. कायिक वारी म्हणजे त्या ठिकाणी शरीरानं केलेली वारी. बरेच मंडळी कायानं वारी करतात. काया म्हणजे देह, काया म्हणजे शरीर. शरीरानं वारीमध्ये असतात आणि मनानं घरीच असतात. पंढरपूरला निघाल्यानंतर बरेच लोक दिंडीत राहतात. आम्ही दिंडीत गेलो, पण सगळं त्यांचं मन घरी असतं. पहिलाच मुक्काम चांगतपूरला गेला की त्या ठिकाणी मोबाईल काढणार, दिंडी थांबले की मोबाईल काढणार, घरी फोन लावणार, हॅलो काय चाललं, बरं आहे का. आता आतापर्यंत वाईट होतं का? नाही. परंतु त्या ठिकाणी मानवाचा स्वभाव आहे. पंढरपूरला गेला, आता कसं असन, पेरणी झाली असन का नसन, लावणी झाली असन का नसन, खत टाकलं का नाही, पाऊस झाला का नाही, एवढी तळमळ त्याचं सगळं मन कुठं आहे? घरी आहे. मन माझे गुंतले विषय सुखा, विषय सुखात मन आहे आणि ध्यान वारीत आहे. बरेच लोक वारी करतात आणि ध्यान वारीत असलेले मंडळी काय आणि घरी असतात, ते मनानं वारीत असतात, ध्यान घरी असतात. असे लोक पंढरपूरला जाणारे, कायानं जाणारे, यांची वारी परिपूर्ण होत नाही. शरीरानं वारी करणं महत्वाचं नाही, मनानं वारी महत्वाची आहे. वारी कशानं पाहिजे? देवाला जी पूजा आवडते करावी ती पूजा मनीची उत्तम. लौकिकाचे काम काय असे, शरीरानं पूजा महत्वाची नाही, करावी ती पूजा मनेची उत्तम. पूजा मनानं करावी, मन पाहिजे. नाही तर त्या ठिकाणी काय नाही, शरीराला जाणारे लोक बरेच त्या ठिकाणी दररोज फोन लावणार. तिथे गेल्यानंतर त्या ठिकाणी एक वारकरी जुनी अदृष्टांत आमचे महाराज मंडळी सांगत असतात. म्हणजे गुरुवर्य परमपूज्य रखमाजी महाराज नवले मोठे बाबा यांच्या मुखातून ऐकलेला दृष्टांत आहे. वारकरी पंढरपूरला गेले, दर्शनाच्या बारीला लागले. दर्शनाच्या बारीला लागल्यानंतर त्या ठिकाणी दर्शनाची बारी चालू होती. तेवढ्यामध्ये गावाकडून एक जीप आली. जीप लोक मधले लोक उतरले, स्नान केलं, तीही बारीला लागले. पहिल्यांदा जो आला तोही बारीत होता आणि पाठीमागून त्यांची भेट झाली. म्हणजे जय हरी महाराज, जय हरी. कधी आला तुम्ही? म्हणजे आत्ताच आलो. बर बर बर. काय चाललं म्हणते काही नाही. तुमची वारी कस काय झाली? म्हणजे मजेत झाली. ह्याच्यातला एक जो हसणारा होता देहानं वारीत आल्याला, तर का हो येताना आमच्या घरूनच आले असतात? म्हणजे हो तुमच्या घरूनच आलो. याच्या लक्षात आलं याचे म्हणणं काय आहे. बर बर बर. खुशाली नाही सगळं? ते म्हणले सगळं खुशाली. म्हणले काय? तुझ्या दारातली ते काळ कुत्र होतं ना, ते कुत्र मेलं, बाकी सगळं खुशाल. हा कुत्र पण कशाला मेलं? म्हणे काय म्हणते ते घोडीच हाडून तिच्यात, म्हणजे घोडी मेली का? म्हणजे घोडीच मेली, बाकी सगळं बरं आहे. बर बर बर. म्हणजे घोडी कशाला मेली? म्हणजे त्याला काय कारण? म्हणजे काही नाही. त्या म्हातारीच्या प्रियताला बुजगडली, घोडी मेली. म्हणजे म्हातारी मेली काय? म्हणजे म्हातारीच मेली, बाकी सगळं बरं आहे. म्हणजे म्हातारी कशाने मेली? म्हणजे काय आता म्हातारी कशाने मेली? किती दिवस जाणार म्हणजे बिचारी. नातवाची हाय खाल्ली, म्हातारीने त्याला म्हणे प्राण सोडून. म्हणजे मुलगा मेला का माझा? ते म्हणला मुलगाच मेला, बाकी सगळं बरं आहे. मला मुलगा मेला पण कारण ते मला आता कवार ओढले दुधार जगते. म्हणजे मंडळी मेली काय? मला मंडळीच मेली, बाकी सगळं बरं आहे. आता काय बरं आहे? म्हणजे मंडळी कशाने मेली? मंडळी मिळण्याचं कारण. तुम्हाला मंडळी काय मेली तुला काय सांगा? तो स्वयंपाकात घर नव्हतं का बाहेरचं? आता बांधलं माळ, म्हणजे ते
त्या जळत्या घरात तिनं उडी मारली म्हणजे घर बी जळलं काय म्हणे. हो म्हणे. त्याने जीच उडी मारली, दर्शन देवाचं पाहिलं नाही, काहीच नाही. पहिली गाडी पकडली, गावाकडे आला. ही देहानं वारी करणारे, म्हणून त्या ठिकाणी देहाने वारी केलेली भगवंताला मान्य नाही. म्हणून देहाने वारी करण्यापेक्षा देहाने पायी चालत जावं, पण अंतःकरणात परमात्माबद्दल भाव निर्माण असावा. दुसरी असणारी वाचिक वारी, ही सुद्धा महत्वाची वारी आहे. जाईन पंढरी, वाचेला नेहमी म्हणायचं पंढरी पंढरी, अंतरी जे ध्यान मुखी नाव उच्चारी. मुखामध्ये या पंढरीचं नाव असं वाचिक वारी. मी आता या ठिकाणी मुक्कामाला आहे, उद्या त्या मुक्कामाला आहे, सारखं असं वाचन म्हणत राहायचं. आज आमचं कीर्तन श्रवण केलं, ही वाचिक वारी झाली. उद्याचं चिंतन करणं. आणि त्या ठिकाणी तिसरी आहे मानसिक वारी, मनाने वारी करणं. मनाने वारी करणं म्हणजे काय? या वर्षी असताना त्या कोविडमुळे, त्या ठिकाणी कोरोनामुळे हा रोग भयंकरच आहे महाराज, सगळ्यांना आपल्याला ज्ञात आहे. मला एक जणांना विचारलं, म्हणे महाराज भगवान परमात्म्याला कसं कळलं नाही, हा रोग आपल्याकडे काय येऊन दिला, हा कस काय आपल्याकडे रोग आला? त्यांना मी विचारलं, तुम्ही श्री अनंता प्रार्थना म्हणता का? ते म्हणले हो हो. म्हणले बर. म्हणलं त्याच्यामध्ये काही प्रार्थना केली देवाकडे? म्हणजे काय? करुणा करा दया. करुणा करा म्हणता असताना कोरोना करा म्हणले असतील, त्या ठिकाणी भगवंताने ते ऐकलं असेल. विनोदाचा भाग बाजूला सोडा, पण त्या ठिकाणी भगवान परमात्मा जी असणारा मान्य असणारी वारी आहे ती मानसिक वारी आहे. या वर्षीची जी वारी आहे ती मनानं वारी करायची. म्हणजे मानसिक वारी कशी महाराज? जशी मनोमय पूजा आहे, मानसिक पूजा आहे. असं बेस्ट सुंदर असणारा समोर मूर्ती नाही, काही नाही, असे सुंदर डोळे झाकायचे, मनामध्ये भगवंताची कल्पना करायची, असं मनात भगवंताची मूर्ती ध्यानात आणायची. ते असणार त्या ठिकाणी त्या भगवंताची पूजा करत असताना सुंदर प्रकारचं दही दूध तूप लोणी सगळं निर्माण करायचं मनोमय. पदार्थ कुठलेच नाही, डोळे झाकून भगवंताच्या त्या ठिकाणी 1 किलो गावरान तूप दही दूध तूप लोणी भगवंताला अर्पण करायच्या ठिकाणी अभिषेक करायचा सुंदर प्रकारे. हिला मनोमय पूजा म्हणतात. तशी मनोमय वारी आपण घरीच आहोत, सुंदर प्रकारे डोळे झाकायचे. डोळे झाकल्यानंतर त्या ठिकाणी अशी संकल्पना करायची, मी 15 दिवस पायी वारीत चाललो. आजचा मुक्काम त्या ठिकाणी, उद्याचा मुक्काम इथं आहे, परवाचा तिथं, असं वारी मुदत कोस दर मुक्काम करत मी पंढरीला निघालेलो आहे. असं पंढरपूरचं चिंतन करत करत त्या ठिकाणी पंढरपूरमध्ये आता मी शेवटच्या मुक्कामाला आहे. आणि शेवटच्या मुक्कामापाशी आपण त्या ठिकाणी धावा करत असतो. तुका म्हणे धावा, तुका म्हणे धावा, आही पंढरी विसावा. बेस्ट पंढरपूरमध्ये आपलं आगमन झालं. आणि पंढरपूरमध्ये गेल्यानंतर पावलो पंढरी वैकुंठ भुवन. पंढरपूरमध्ये आपण त्या ठिकाणी गेलो, चंद्रभागेचं स्नान केलं, सुंदर प्रकारे त्या ठिकाणी चंद्रभागेला नमस्कार केला. एकदा पंढरपूरमध्ये गेल्यानंतर माणसाचं सगळं पाप ताप दैन्य सगळं निघून जात. पंढरपूर क्षेत्र सारखं क्षेत्र जगाच्या पाठीवर कुठंच नाहीये. पंढरपूर त्या ठिकाणी सर्व तीर्थाचं माहेर घर आहे. पंढरपूर क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं पाप राहत नाही. चंद्रभागेचा त्या ठिकाणी डोळ्यानं पाहिल्यावर सगळे पाप निघून जातात. असं तीर्थक्षेत्र जगाच्या पाठीवर कुठे नाही. मला तुकोबा आहे त्याला पुरावा देतात. उदंड पाहिले उदंड ऐकिले, उदंड वर्णिले क्षेत्र महिमे, ऐशी चंद्रभागा ऐसे भीमातीर, ऐसा विटेवरा देव कोठी, ऐशी चंद्रभागा ऐसे भीमातीर. असं पंढरपूर अनेक पाहिलं, अनेक ऐकलं, अनेक गायलं, परंतु ऐशी चंद्रभागा ऐशी संतजन, ऐसा नामघोष सांगा कोठी. म्हणून अशा प्रकारचं क्षेत्र जगाच्या पाठीवर कुठंही नाहीये. का? पंढरपूर मध्ये गेल्यानंतर काय होतं? अवघीच पापी
गेली दिगांतरी वैकुंठ पंढरी देखिली अवघीच पापी घडली एक वेळ अवघीत चंद्रभागा डोळा देखली अवघीच तीर्थी घडली एक वेळा चंद्रभागा डोळा देखलिया अवघिया संता एक वेळ भेटी पुंडलिक दृष्टी देखलिया नव्हे नव्हे आपण जन्माला आल्याचं सार्थकता त्याच्यामध्ये आहे तुका म्हणे जन्मा आल्याची सार्थक विठ्ठलाची एक देखलिया तुका म्हणे जन्मा आल्याची सार्थक जीव जन्माला आल्याचं सार्थकता भगवंताला पाहिल्याशिवाय नाहीये नाही तर जन्माला आला हिला आणि पाणी वाहू मला देव ना संसार काही काही माणसं कोणत्याच लायकीची नसतात मग जन्माला आल्यानंतर एकदा तरी पंढरपूर क्षेत्र पाहावं म्हणून अशा प्रकारचं पंढरी क्षेत्र आहे त्या पंढरपूर क्षेत्रामध्ये आपले सुंदर प्रकारचं वर्णन करावं असे डोळे झाकावे मी आता पंढरपूर मध्ये गेलेलो आहे चंद्रभागेचं स्नान केलं झेंडे त्या ठिकाणी बुडवले आहे वारकऱ्यांना अभंग घेतलेला आहे सुंदर प्रकारे आरती झालेली आहे आपल्या फडावरती आपण आलेलो आहोत असं सुंदर त्या ठिकाणी चित्र आपण निर्माण केले डोळ्या मनामध्ये अशी मनोमय त्या ठिकाणी वारी निर्माण झालेली आहे मनोमय वारीमध्ये त्या ठिकाणी आता आपला मुक्काम दशमीचा पंढरपूर क्षेत्रात झालेला आहे संध्याकाळी कीर्तन झालेलं आहे हरिजागर झालेला आहे सुंदर भोजन केलेलं आहे काही वारकरी दर्शनाला गेलेले आहेत सकाळी उठलो एकादशीच्या दिवशी चंद्रभागेचं स्नान केलं आणि चंद्रभागेचं स्नान करून त्या ठिकाणी झेंडे वारकरी टाळकरी सगळे त्या ठिकाणी असणाऱ्या गर्दीमध्ये सुंदर प्रकारे पुंडलिकाला घेऊन त्या ठिकाणी असणार पुंडलिकाच्या मंदिरासमोर गेले पुंडलिकाचं साष्टांग नमस्कार केला असे डोळे झाकायचे सुंदर प्रकारे पंढरपूर देण्यात आणायचं पुंडलिकाला त्या ठिकाणी दंडवत घातलेला आहे पुंडलिकाचं दर्शन घेतलेलं आहे पुढे गेले समोर महाद्वारासमोर गेले तिथं त्या ठिकाणी भगवंताला नमस्कार केला महाद्वारापासून पुढे गेल्यानंतर त्या ठिकाणी असणारा घाटावरती गेलेला आहे घाटावरून त्या ठिकाणी दत्त मंदिरापाशी गेले दत्ताला नमस्कार केला पुढे जात असताना कालिका मातेचं मंदिर आहे बसल्या बसल्या पंढरपूरची वारी आपल्याला घडत आहे फक्त लक्षपूर्वक ऐका आणि पंढरपूरचं असं चित्र आपल्या डोळ्यासमोर मनोमय निर्माण करा पुढे गेल्यानंतर कालिका मातेच्या मंदिरासमोर दंडवत घातला पुढे गेल्यानंतर उजव्या हाताला जगद्गुरु तुकोबारायचं मंदिर आहे धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ तुकोबारायला नमस्कार त्या ठिकाणी दंडवत घातलेला आहे पुढे गेल्यानंतर त्या ठिकाणी सद्गुरु त्या ठिकाणी गुरु नाम गुरु जोग महाराजांचं मंदिर आहे श्री संताची माता चरणावरी साष्टांग ही करी दंडवत त्याच्यानंतर त्या ठिकाणी बंकट स्वामींचं मंदिर आहे पुढे उजव्या बाजूला नगत नारायण महाराजांचा मठ आहे पुढे गेल्यानंतर त्या ठिकाणी असणारे अनेक संत महंताचे असणारे मंदिर आहेत बेलेश्वराचं मंदिर आहे त्या ठिकाणी असणार पुढे गेल्यानंतर हनुमंतरायाचं मंदिर आहे कृष्ण मंदिर आहे दर्शन केलं उजव्या हाताला गेल्यानंतर भगवंताच्या महाद्वारामध्ये जायचं आहे महाद्वारामध्ये त्या ठिकाणी असणारं कृष्णाचं मंदिर आहे वसुदेव सुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानंदम कृष्णं वंदे जगद्गुरुं कृष्णाला नमस्कार केला आणि त्या मंदिरापासून सरळ पाहिल्याबरोबर त्या ठिकाणी पूर्वेकडं भगवान पंढरीश परमात्म्याच्या असणाऱ्या मंदिराचा कलश दिसतो आणि कलश दिसल्यानंतर रुक्मिणी मातेचा कलश दिसतो तिथं हात जोडून उभा राहायचं झळझळीत सोन सळा कळस दिसतो स्वज्वळा बरवी बरवी पंढरपूर विठोबारायाचे नगर माहेर संतांचे नामया स्वामी केशवाचे बरवी बरवी पंढरपूर विठोबारायाचे नगर अशा प्रकारे नमस्कार करायचा परमात्म्याचं दर्शन झालं का तुका म्हणे मोक्ष देखलिया कळस पंढरीस परमात्म्याचं दर्शन जरी नाही झालं मंदिराच्या कळसाचं जरी दर्शन झालं
तरी त्या ठिकाणी असणारा देवाच्या दर्शनाचं पुण्य प्राप्त होतं. म्हणून असा असणारा पवित्र कलश, त्या कलशाचं दर्शन करायचं. आपली दिंडी प्रदक्षिणा पुढे घ्यायची. दिंडी प्रदक्षिणा पुढे चालू असताना डाव्या हाताला निवृत्तीनाथांचं मंदिर आहे. निवृत्तीनाथाला त्या ठिकाणी धन्य धन्य निवृत्तीनाथा तुमच्या चरणी माझा माता, निवृत्तीनाथाला नमस्कार करायचा. पुढे त्या ठिकाणी असणारा नाथ चौक आहे. नाथ चौकामध्ये डाव्या हाताला कैवल्य चक्रवर्ती नाराज माऊलींचं मंदिर आहे. तिथं नमस्कार करायचा. महाराज कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, तया नमस्कार वारंवार. ज्ञानोबा माऊलींना नमस्कार केला. पुढे उजव्याच हाताला शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचं मंदिर आहे. दिंडी प्रदक्षिणा आपली मनोमय चालू आहे. त्या ठिकाणी शांती ब्रह्म एकनाथ महाराज नमस्कार करायचा. शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला, नका पाहू गुण दोष झालो दास पायांचा, शरण शरण एकनाथा असा नमस्कार केला. पुढे गेल्यानंतर त्या ठिकाणी असणारा हनुमंतरायचं मंदिर आहे घोंगडी गलीला. तिथं हनुमंतराय पुढे शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा. पुढे असणारं उद्धवजीचं मंदिर आहे. उद्धवजीला नमस्कार करायचा. पुढे असणारा विप्रदत्त घाट आहे. दत्ताला नमस्कार करायचा. खाली चंद्रभागेत उतरलं. कुंडलिकापाशी आपली असणारी प्रदक्षिणा समाप्त करायची. अशी मनोमय प्रदक्षिणा यावर्षी आपण सर्व वारकऱ्यांनी करावी. सुंदर असणारा डोळे झाकून असं चिंतन करावं. पंढरीच्या बाहेर निघूच नाहीये. मनानं ध्यान गावात आहोत, पण मनाने त्या ठिकाणी कुठं असावं? पंढरीत असावं. आणि मनानं पंढरीत असल्यामुळे त्या ठिकाणी सगळं मन माझं त्या ठिकाणी पंढरपुरात आहे. चंद्रभागेमध्ये त्या ठिकाणी असणारा हातपाय धुतलेले आहे. परत त्या ठिकाणी असणारा नमस्कार केला चंद्रभागे मातेला. आणि त्या ठिकाणी असणारा आपल्या मठावरती आलेलो आहोत अशी संकल्पना आपण करावी. का? मनोमय वारी आहे. कारण की त्या ठिकाणी भगवान परमात्म्याच्या वारीचा नियम आहे. महाराज तिथला विधी काय आहे? चंद्रभागे स्नान विधी तो हरिकथा, समाधान चित्ता सर्व काळ. पंढरपूरच्या वारीचा असणारा विधी आहे. पंढरपूर मध्ये गेल्यानंतर पहिल्यांदा चंद्रभागेश स्नान करावं. जगद्गुरु तुकोबारा त्या ठिकाणी असताना चंद्रभागेची असणाऱ्या स्नानाची मागणी करताय. चंद्रभागे स्नान तुका मागे ही दान. तुकोबारा त्या ठिकाणी दान मागतायत. चंद्रभागेत स्नान केल्यानंतर सर्व पापाची धुनी होते. म्हणून त्या ठिकाणी चंद्रभागेचं स्नान करावं. दुसरा विधी पंढरपूर मध्ये त्या ठिकाणी दुसरं काही पाळलं नाहीये. कारण की वारीला येणारे 3 प्रकारचे लोक आपण ऐकत आहोत. त्या ठिकाणी पहिला आहे हौशा, नवशा आणि गौशा. तुम्हाला सर्वांना माहिती. म्हणून त्या ठिकाणी असणारा माणसाने वारी कशाने करावी? हौशेनं करावी की नवसानं करावी का गौशीत गौशीत जावं? हौशा म्हणजे चला बाबा माऊलीच्या सोहळ्यात खूप आनंद असतो म्हणून वारी करावी. हौशीने गेलेला, हौशीने गेले गल्ले गल्ले स्वयं थोडंच राहते. काही काही नाही. उरलं त्याला थोडा त्रास झाला तर म्हणजे शेजारीनं बरं नाही केलं ग मला पंढरीला नेलं. काही काही नाही. हे हौशीनं वारी करणारे. बळजबरीची वारी नसावी. बळजबरीची वारी कोणत्याही प्रकारे कामाची नाहीये. नाही तर आवा चालली पंढरपुरा, वेशी पासून आली घरा. एक बाई पंढरपूरला निघाली. तुकोबाराचं वर्णन केलं. पंढरपूरला जात असताना घराचा आनंद वाटला. सुनबाईला वाटलं बरं झाली पिढा चालली. मुलाला वाटलं लई भांडत राहते, बरे पिढा चालली. मुलाने तिचे कपडे भरले, नाटी वगैरे सगळं सामान भरलं. तिला लाडू, करंजा, मुरमुऱ्याचा भुस्सा भरपूर तिच्या पाठीशी बांधून दिला. सगळं गडबड. चला चला ट्रक निघाली, दिंडी निघाली. आई साहेब चला, आई साहेब चला. सुनबाई पाय पडली. हिचा जीव काही संसारातून निघत नव्हता. मग ती सांगते परीशे गे सोनूबाई नको विकू दूध दही. हे सुनबाई ऐक, मी पंढरपूरला चालले. मग एक लक्षात ठेव, मी येऊस तू दूध दही विकायचं नाही. तिथले सासूबाई काही काळजी करू नका. तुमचे सगळे पदार्थ जसेच तसे ठेवते. तुम्ही येऊस तर भरपूर लोणी करून ठेवते. पुन्हा निघाले. त्यांचे सुनबाई ऐक, माझा हातीचा कलवडू
मज वाचून नको बोडू. ती म्हणजे तुम्ही खुशाल जा. तो त्या गौऱ्याला सुद्धा हात लावते, तिथून आज तुम्हाला जाळायला ठेवते. म्हणजे तुम्हाला जायला म्हणजे त्या ठिकाणी चुलीत घालायला तुम्हाला त्याला नाही. जर एखादा भिक्षुक दारात आला तर त्याला काही वाढायचं नाही, घरातलं धान्य बिन्य. त्याला सांगायचं माझी सासू पंढरपूरला गेली. ती म्हणजे सासूबाई मी कोणाला काही देणार नाही, घरातली वस्तू नासधूस करणार नाही, तुम्ही फक्त पंढरपूरला जा. असं म्हटल्यानंतर तिच्यामुळे किमलीच्या नक्की मनात काहीतरी काळा बेंद्र दिसतंय. म्हणे सवतीचे 40 खोटे हिला जावे म्या जावे हिला वाटे. शेवटी त्या ठिकाणी असं म्हणजे अगा तू चावट आहे म्हणे, मला जा म्हणतेस, मी गेल्यानंतर तुला नासधूस करायचा असेल म्हणे. ते म्हणजे अजिबात नाही. ते म्हणजे अजिबात काही सांगू नको, आता मला पंढरपूरला जायची गरज नाहीये. गेली ट्रक मध्ये पुढेच वापस घेऊन आली. आवा चालली पंढरपुरा वेशी पासून आली घरा. ही मनानं वारी नाही, कायनं वारी नाही, बळजबरीनं. बळजबरीनं वारी नसावी. बळजबरीने नेले लोक ज्ञानाला त्रास देत असतात. म्हणून एक हौस्या, दुसरा असणारा नवशा, नवस केलेला माझ्या मुलाला मुलगा होऊ दे, मी 5 वाऱ्या करीन, माझ्या मुलाला नोकरी लागू दे, मी 10 वाऱ्या करीन, असा नवसाही नसावा. आणि तिसरा गौश्या. गौश्या म्हणजे गौशीत जाणारा. पंढरपूरला दिंडी निघाली आणि म्हणतो ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम. आणि ते कोणी आंबे वाटायला लागले तिकडे पळतय, चिवडा वाटायला लागला तिकडे पळतय. इतका करून तो बाई रिकाम्या हातात जाते, तिकडून 2 गोण्या भरून आणते. काही लोक म्हणतात आमची आजी जर पंढरपूरला गेली ना 6 महिने बिस्किट विकत आणायचं काम नाही. म्हणजे पंढरपूरला गौशीतच जातात. म्हणजे ही गौसा वर्ग आहे. म्हणून याची वारी तिघाची वारी सत्य नाहीये. मग कायेनं वाचेनं मनानं वारी असावी. काया वाचा मने विष्णुदास काम क्रोधदास बाधितीना. म्हणून कायेनं वाचेनं मनानं वारी पाहिजे. म्हणून मनोमय वारी ही खूप महत्वाची वारी आहे. भगवंताला जी आवडते मनोमय पूजा हेची पडी केशी राजा. मनोमय पूजा भगवंताला आवडते अशी वारी. आणि वारीमध्ये कीर्तन श्रवण करावं. नमस्कार सर्व महाराज मंडळीला. त्या ठिकाणी असणारा सुंदर तुम्ही असणारा कमेंट देत आहेत. म्हणजे पंढरपूर आहे कथा श्रवण करणं. पंढरपूरमध्ये त्या ठिकाणी निश्चित कीर्तन श्रवण करत जावं. बरेच लोक दुसरे कीर्तन ऐकतायत, जत्रा पाहत आहेत. म्हणून त्या ठिकाणी असणारी तिथे गेल्यानंतर कीर्तन श्रवण करावं, प्रवचन श्रवण करावं. श्रवण ही भक्ती ती पंढरपूरमध्ये खूप महत्वाची. विधी तो हरिकथा. प्रदक्षिणा करावी नगरला. आपल्या गावाला सुद्धा आपण प्रदक्षिणा करीत जावी. पंढरपूरला प्रदक्षिणेत खूप महत्व आहे. प्रदक्षिणेमध्ये चप्पल घालीत जाऊ नये, नाही तर काही थिएटर घालून पूजा प्रदक्षिणा करते. तेथील तृणही पाषाण देव जाणावे. पंढरपूरचं त्या ठिकाणी दगड माती सगळं देव असतं. म्हणून बहुतांशी बरेच वारकरी काही पाय चप्पल घालत नाही. म्हणून दुसरी त्या ठिकाणी प्रदक्षिणा, चंद्रभागे स्नान, विदितो हरिकथा. आणि मग त्या ठिकाणी भगवंताचं दर्शन घेत जावं. दर्शन त्या ठिकाणी 4 गोष्टीचा विधी पंढरपूर क्षेत्रामध्ये असावा. आणि त्या ठिकाणी आपल्याला कायानं जर वारी करायची असेल, आपल्याला अनेक त्रास सहन करावा लागेल. रस्त्यानं वारा गारा थंडी सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी असताना आपल्याला कराव्या लागतील. म्हणून त्या ठिकाणी असताना त्याचे आपल्याला कायानं त्रास होतो. कायानं वारी करत असताना त्या ठिकाणी आपण प्रदक्षिणा करत आहोत. त्यावेळेस कायानं प्रदक्षिणा करत असताना धक्का लागणारे, वारकऱ्याचा धक्का लागणारे, गर्दीत घाम येणारे. पण मनाने वारी करत असताना कोणताही त्याला शारीरिक त्रास होणार नाहीये. बेस्ट मनोमय वारी करायची. आणि त्या ठिकाणी या वर्षीचा योग भगवान परमात्म्यानं आपल्या मनोमय वारीचा आणून दिलेला आहे. म्हणून त्या ठिकाणी मनोमय वारी आणि त्या ठिकाणी प्रदक्षिणा. बारीच लागल्यानंतर मनानं त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा गर्दीचा त्रास नाही. डायरेक्ट त्या ठिकाणी असं मनानं सुंदर प्रकारे असं बारीला लागावं.
लांब बारी आहे, असे एकामागे एक बारी आहे. मग काय करावं? मग हुशार लोक असतात बरं का. पंढरपूरच्या वारीचे अनुभव आमचे भरपूर आहेत. काही काही लोक त्या ठिकाणी असतात, वारी दर्शनात जायचं म्हणलं, आमचं ज्या दिवशी दिंडी टेकली त्या दिवशी असतात पिठलं भाकर असते. वारकरीले कलाकार 2-4 महिन्याने आपल्या पिठलं भाकर घेतली हातामध्ये, त्या ठिकाणी गथोड्यात बांधली, म्हणजे चला आपण रस्त्यानं बारीतच खाऊ, बारी लांब जाते, दर्शनाला आपला नंबर लागला पाहिजे, दर्शन झालं पाहिजे, या इच्छेनं 2-4 भाकरी घेतल्या, पिठलं घेतल्या, 2-4 महिला आपल्या निघाल्या. एक सदग्रस्त मला केव्हा व्हायचं पिठलं, तो तसाच निघाला, बारीच्या रस्त्यानं लागला, दर्शनाच्या बारी करत असताना पाहू लागला. आता काय करावं? बारीला लागायचं, इकडं तिकडं पाहिलं, मध्ये पोलीसवाले उभे होते, काय करावं? पोलिसाची नजर चुकवली, तसाच बांबूच्या मधून घुसला बारीमध्ये. कल्पना करायची. बांबूमध्ये घुसल्यानंतर मागचे लोक आले, म्हणजे ओ साहेब साहेब हा मध्ये शिरला, वारकरी मध्ये शिरला. पोलीसवाले आले, कमराला पकडले बाहेर. आणि ह्यो जसा बांबूतून शिरला होता तसा त्याने असणारा समोरच्याला बिस्किटचा पुडा काढण्यात सांगितला. मला तुला बिस्किट खायचे का? भूक लागली का? कधी लागला बारीला? त्यालाही भूकच लागली होती. तेव्हा नाही हो साहेब, आमचाच आहे. 5 रुपयात उशिरा लावला. कसा 5 रुपयात नाही? पोलिसवाला तुमचं तर घ्या मध्ये. कसा मध्ये शिरला. मध्ये शिरल्यानंतर म्हणजे साहेब बरं झालं बरं का, वाचवलं तुम्ही. ना बरं काय नाही. त्याने बिस्किटचा पुडा काढला, 2-2 बिस्किट वार करायला दिले, 4 स्वतः खाल्ले आणि त्या ठिकाणी बारीक राहिला. परिचय झाला, कुठले पाहुणे काय, असे बारी पुढं पुढं चालली. पुढं बारी पण त्या ठिकाणी पांडुरंगाकडे चालत होती. तेवढ्यामध्ये आमच्या दिंडीला 2-4 महिला भाकरी जगत उडं डोक्यात घेऊन निघाल्या त्या बारीला. तेवढ्या त्याने अवकाशाला आवाज दिला, ओ अक्का. लोक म्हणले, राजा तूच मध्ये शिरला आणि त्यांना पण आवाज देतो. ते मला पाहतो, मला हेच कळत नाही. कधी लागले बारीला? म्हणले 13 घंटे झाली. भुका लागले असतील? म्हणले हो. मग त्यांच्या डोक्यात गतुडे भाकरीचे. आणि आमच्या दिंडीतलं नुसतं म्हणे पिठलं भाकर खाऊन पाहा म्हणे. आमचा महाराज गाठ्याला खट्याळ महाराजांना गाठ्याला पिठलं इतकं. त्याच्यामुळे त्या ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी ते खाल्लंच पाहिजे. ते काही हरकत नाही, बोलावं म्हणे, आम्हाला सुद्धा भुका लागल्या. आल्या जशा त्या महिला शिरू लागल्या, पोलीसवाले आले. ते म्हणजे काही घाबरू नका, भुका लागल्या, 13 घंटे झाले साहेब, आमच्याच महिला आहेत मध्ये शिरल्या. सगळ्याला इथे भाकर दिली, पिठलं दिली, परिचय झाला. म्हणजे कुठल्या या का? म्हणजे आमच्या गावच्या. दुसरी म्हणजे आमची सुद्धा असणारी पुतणी तिथं दिली. त्यांनी कोणाच्या घरात? म्हणजे आमच्याच्या. ती म्हणजे माय तिथं मला पुतून सुने निघाल्या ओळखी. चालल्या पंढरपूरला गप्पा गावाकडल्या. हे काय जाणं म्हणा, देवाच्या दर्शनाला चाललो आपण, धार्मिक गप्पा मारा, हा काही भजन वगैरे म्हणा. आणि मग त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं काय म्हणा, देवाचं भजन वगैरे म्हणा. मग ती एक भजनाची प्रमुख काका होती. ती म्हणली, माझ्या ग दर्शनाची चिंता पडली हारीला, पडली हारीला बाई मी लागली बारीला. माझ्या ग दर्शनाची चिंता पडली हारीला, पडली हारीला बाई मी लागली बारीला. मी म्हणलं चोट्टे, तू मधी शिरलीस आणि तुझ्या दर्शनात चिंता हारीला पडली होय. जे इमानदारीने दर्शनाला ते काय वेडे? ती बाई म्हणत होती, माझ्या ग दर्शनाची चिंता पडली हारीला, पडली हारीला बाई मी लागली बारीला. गरुड खांबाशी मिठी मारते नामदेव पाहिरीला, नामदेव पाहिरीला बाई मी लागली बारीला. अशा प्रकारची असणारी ती बारीला लागली. पुढे नामदेव पाहिरीचं दर्शन घेतलं. गरुड खांबाशी मिठी मारते नामदेव पाहिरीला. कानोपात्रेचं दर्शन घेतलं. ही बाई जशी तशी पुढे चालली, तसंच आपलं मन सुद्धा पुढे जाऊन द्यायचं. ते व्यक्ती जशी पुढे चालले, आपलं मनही असं बाईला जाऊन द्यायचं. नामदेव महाराजच्या बाईचं दर्शन घ्यायचं, चोकोबारायांचं दर्शन घ्यायचं, पुढे गणपती बाप्पा दर्शन घ्यायचं, कानोपात्रेचं दर्शन घ्यायचं आणि मग गरुड खांबाजवळ यायचं. गरुडला विनंती करायची, महाराज गरुडाचे पायी ठेवे हो वेळा डोई. गरुडाला मिठी मारायची, करारून मिठी मारायची. पुढे गेल्यानंतर त्या ठिकाणी असणार ते मशीन लागतं. त्याच्या बाजूला असणाऱ्या उजव्या साईडला वेद आहे, वेदाचं दर्शन घ्यायचं. वेद भगवान आहेत. त्या बाजूला त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबारायांच्या पादुका आहेत. श्री संताची माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. अशा प्रकारे त्याचं दर्शन घ्यायचं. आपली सगळी वारी मनाने
अशी मनानं वारी करायची. आणि मग मनानं त्या ठिकाणी तुकोबाराचं दर्शन घेतल्यानंतर पुढे गेलं. महाद्वार आहे. महाद्वारामध्ये चांदीच्या अक्षरामध्ये असणारा मंत्र कोरलेला आहे. अहो षडगुणा ईश्वरी संपन्न भाग्यवंता, अहो रमाकांता श्री विठ्ठला. भगवंताला नमस्कार करायचा. महायोग पीठी तटे भीमरथ्याम वरं पुंडरीकाय दातूनिन्द्रेहि समागत्य तिष्ठन्त तमानन्दकन्दं प्रब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. सुंदर नमस्कार करायचा. समचरण दृष्टी विटीवरी साजिरी, आता दृष्टी पुढी ऐसा चितूर आहे जो मी तुझ पाही पांडुरंगा. समचरण भगवंताच्या त्या चरणावर मस्तक ठेवायचं. माझे चित्त तुझी पायी राहे ऐसे करी काही. मस्तक ठेवल्यानंतर त्याच्याने सुंदर असं कपाळ लावायचं. आता मनाने किती वेळ थांबलं तर पोलीसवाला धक्का देणार नाहीये. शरीराने जर मंदिरात गेला तर पोलीसवाला एक सेकंदात धक्का मारून बाहेर काढेल. पण त्या ठिकाणी मनाने जर आपण पांडुरंग परमात्म्याच्या समोर उभं राहिलं, किती वेळा लावा महाराज, एकदा का तिथं आपलं मन लागलं की आता मन कुठं जाणार नाही. आता कोठे धावे मन तुमचे चरण देखलिया. आणि मग असं मनोमय त्या ठिकाणी आपलं मन देवाच्या पायाला लागलं. देवा माझे मन लागो तुझे चरण. माझं मन देवा तुझ्या पायाला लागलं पाहिजे. देवाकडे प्रार्थना करावी. आपलं मन देवाला अर्पण करावं. तुका म्हणे मन करा देवाशी अर्पण. तुका म्हणे मन झाले समाधान. मनाला समाधान वाटले पाहिजे. कधी होतं समाधान? झाले समाधान तुमचे देखिले चरण. आता उठाविसे मना हेत नाही नारायणा. हे नारायणा, माझं मन तुमच्या पायानं उठा वाटत नाहीये. आणि मग जर मनाने किती काही वेळ थांबा, लईच आपल्या कंटाळा समजा पोलिसाला ध्यानात आणा. आपल्या मनाला निघू नका बाहेर. देवाच्या मंदिरातून मनाने निघू नका. ध्यान बाहेर आलं तरी चालेल, पण मनाने कधीच देवापासून दूर जायचं नाही. एक दिवस त्या ठिकाणी सुरदासजी जंगलातून प्रवास करत होते. प्रवास करत असताना सुरदासजी त्या ठिकाणी जंगलातून निघालेले आहेत. सुरदास डोळ्याने आंधळे आहेत. जात असताना ताळ निघाले आहे. समोर कोणी नाही, संघ बरोबर कोण नाही. एक विहीर आलेली आहे. विहिरी त्या ठिकाणी आता सुरदासजी पडणार. तेवढाच माझा भगवान परमात्मा बाल रूप घेऊन सुरदासजीचं वाचण्याकरता आले. सुरदासजी थांबा, पुढे विहीर आहे, सुरदासजी थांबा. आणि पटकन सुरदाजीचा हात पकडला. पण आंधळे हुशार असतात. आंधळे आपला हात कधी लोकांच्या हातात देतच नाहीये. ते आपला हात पकडतात. शहाणे ती आंधळी असतात जे आपला हात पकडतात. आणि जे आंधळी दुसऱ्याच्या हातात देतात ते खरी आंधळीच नसतात. म्हणून त्या ठिकाणच्या असणाऱ्या सुरदासजीनं देवाचा हात पकडला. दाखा मला महाराज वाट दावी करी धरोनिया. भगवंताने वाट दाखवली. इकडून जा सुरदासजी, तिकडे विहीर आहे. विहिरीला पाणी नाहीये. 12 बरस विहीर आहे. खाली खडक आहे. सुरदासजीने पाहिलं एवढ्या जंगलामध्ये कोण येणार. निश्चित माझा परमात्मा मला वाचवण्याकरता आला. आली आघात निवारया. चला हा रस्ता सरळ आता तुम्ही जाता. तुम्ही ज्या गावात जाणार, तुम्हाला ज्या गावाला जायचंय त्याच गावाला आडमार्ग त्या ठिकाणी नाहीये. तुम्ही या रस्त्याने जा. सुरदासजी रस्ता दाखवला. पण सुरदासजी त्या ठिकाणी हात सोडायला तयार नाही. भगवान म्हणतात सुरदासजी माझा हात सोडा. सुरदासजी हात सोडत नाहीये. त्यावेळी सुरदासजी त्या ठिकाणी हात सोडत नाही. सोडा, मला कळ लागते, माझी आई माझी वाट पाहते. सुरदासजी म्हणतात नाही, ओ तुमची आई, तुम्ही जगाचे आहे. त्वमेव माताचे पिता, त्वमेव बंधुचे सखा, त्वमेव विद्यादेविनं त्वमेव माय जगन्नाथ बाप जगन्नाथ. तू जगाचा माय बाबा. पिता महर्षी जगतो, माता धाता पितामह. देवा तूच असता. नाही माझं सोडा बाबा. सुरदासजी मी तुम्हाला रस्ता दाखवला, चूक केली का? झटका मारला देवानं, हात सोडून घेतला. सुरदासजी हसू लागले. देवा अरे हातातून सुटला, पण खरंच जर तू देव असेल तर माझ्या मनातून बाहेर निघून जा. मग मी तुला देव. देव देहातून गेला तरी चालेल,
देव हातातून गेला तरी चालेल, पण देव मनातून नाही गेला पाहिजे. देव कुठं पाहिजे? मनोमय पूजा. हेची पडी एकेशी राजा, देवाला मनोमय पूजा पाहिजे. म्हणून देवाच्या मंदिरात गेल्यानंतर मन त्या ठिकाणी सगळं अर्पण देवाकडे करावा. भगवान स्वतः म्हणतात, अर्जुना तू हे मन मीची करी, माझे भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मज एका दे. ते मन मला अर्पण कर. अशा प्रकारे मनाने त्या भगवंताची मंदिरात पूजा करावी, दर्शन घ्यावं. पुढे गेल्यानंतर त्या ठिकाणी असताना गाभारातून बेश लोटांगण घालावं. घालीन लोटांगण वंदिन चरण, डोळ्यान पाहीन रूप तुझे, प्रेमे आलिंगन आनंद पूजन, भावे वाळीन मने नामा. अशा प्रकारचे भगवंताचे मनोमय पूजा मंदिरातून बाहेर गेल्यानंतर रुक्मिणी मातेचं मंदिर आहे, रुक्मिणीला नमस्कार करावा. सर्वमंगल मंगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. पुढे राही माता आहे, सत्यभामा आहे, राधिकेचं मंदिर आहे. पुढे आल्यानंतर त्या ठिकाणी असताना महालक्ष्मी मातेचं मंदिर आहे, व्यंकटेश भगवंताचं मंदिर आहे. आणि पुढे असताना त्या ठिकाणी गाभाऱ्यामध्ये बेस्ट जोडीनं आपली पत्नी सुद्धा बरोबर न्यावी, दाम्पत्य भगवंताचं दर्शन घ्यावं. आणि त्या गाभाऱ्यामध्ये अशी सुंदर प्रकारे दोघांनी हाताने हात धरावा. अशी गरगर 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 नवरा बायको दोघांनी त्या मंदिरात समोर मग गाभाऱ्यामध्ये सुंदर फुगडी खेळावी, कळसाचं दर्शन घ्यावं आणि मंदिराच्या बाहेर यावं. अशी मनोमय वारी भगवंताची असणारी आपण यावर्षी करावी. या हेतूने तुमच्या पुढे असणारा मनोमय वारीचा संकल्प श्री गुरुवारायांच्या कृपेने आपल्या पुढे मी मांडलेला आहे. भगवान परमात्मा अशी मनोमय वारी भगवंताला खूप आवडेल, नाही सुंदर वाटेल. दरवर्षीपेक्षा मनोमय वारी खूप सुंदर होईल. दर्शन घेऊन त्या ठिकाणी आपल्या मठावर यावं आणि निवांत भोजन करावं, ते सुद्धा पाहावं. आज मठावर फराळाचं चांगलं असेल. अशा प्रकारची मनोमय वारी केली तर भगवंताला अतिप्रिय होईल. भगवान म्हणतात तेषाम हम समुदरता. हे भगवान अर्जुना, असा जो मनोमय वारीचा असणारा भक्त, जो वारकरी असेल, किंबहुना धनुर्धरा, जो मातेची उदरा, तो मातेचा सोयरा केतुला पा. अर्जुना, असा जो भक्त आहे मनोमय वारी करणारा, तो माझ्या मुलासारखा आहे. एखाद्या मातेला जर विचारलं, आई तुला तुझा मुलगा किती आवडतो, तर माता काय उत्तर देईल? त्याच्याशिवाय मला जगात दुसरं काहीही आवडत नाहीये. तसं भगवंताला त्या ठिकाणी सगळ्यात जास्त प्रिय काय असेल तर भक्त. भक्त भक्ताभूमी देवा आवडते काही, त्रिभुवनी नाही आन तुझी. देवाला भक्ताशिवाय काही आवडत नाहीये आणि भक्ताला देवाशिवाय काही आवडत नाहीये. देवाला भक्त आवडावे आणि भक्ताला देव आवडावा. भगवान म्हणतात मला असताना त्या मातेला जसा तो मुलगा आवडतो, त्याचप्रमाणे माझे भक्त मला आवडतात. देवी मी तया जैशी असती तैसी या. आता हे पण खूप ज्ञानोबा माऊलीचं महत्वाचं आहे. भक्त कसा आहे, देव कधीही पाहत नाहीये. भक्त काळा आहे, गोरा आहे, खुजा आहे, ठेंगणा आहे, नाही महाराज. भक्ताचा त्या ठिकाणी तुझेपणा भगवान परमात्मा पाहत नाही. गुण दोष नाही पाहत कीर्तनी, प्रेमे चक्रपाणी ओष होई, प्रेमे चक्रपाणी ओष होय. देवाला त्या ठिकाणी गुण दोष काही पाहत नाही महाराज. सांगू तुम्हाला, आपण काकड्या दररोज आपण म्हणतो, उंच नीच काही नेने भगवंत, मग तिष्ठे भाव भक्ती देखोनिया. पूर्ण यादी पहा. दासी पुत्र कन्या विदुराच्या भक्षी, दैत्या घरी रक्षी प्रल्हादाशी, चर्मरंगू लागे रोहिदासा संगी, कबीराच्या मागे श्रीदेवीने, सज्जन कसाया विकू लागे मास, माळ्या सावत्यास कृपू लागे, नरहरी सोनारा घडू फुंकू लागे, चोख्या मेळ्या संगी ढोरे ओढी. पूर्ण अभंग पाहून घ्या.
सकल संतांची यादी आहे. भगवंत महाराज जात वीत गोत कुळशीळ मात भजका त्वरित भावनायुक्त. भगवान परमात्मा त्या ठिकाणी जातीचा पातीचा कोणताही विचार करत नाही, कारण की भगवान परमात्म्याचा वृत्ती असे आहे. भगवान परमात्म्याला मागणं पुंडलिकाचं असं आहे. भगवान परमात्म्याने पुंडलिकाला असं वरदान दिलेलं आहे. ज्यावेळेस भगवान परमात्मा पंढरपूरला आले, कोणाकरता आले? पुंडलिका करता, आई वडिला करता, जनते करता. मग पुंडलिकाच्या भावार्था गोकुळी होनी झाला येता. पुंडलिकाच्या भावार्था, पुंडलिकाचा भाव पाहून भगवान परमात्माला देव भुलला भावाशी. देवाला काय लागतं? देव भावाचा भुकेला. भावे विन देव न कळीनी संदेह. देवाला फक्त भाव लागतो आणि भावनाच्या पोटी भगवान परमात्मा त्या ठिकाणी आलेले आहेत. पुंडलिकाचा भाव पाहिला. आल्यानंतर भगवा भक्त पुंडलिक त्या ठिकाणी आई वडिलांची सेवा करतात. भगवान परमात्मा त्या ठिकाणी आले. आल्यानंतर त्या ठिकाणी आवाज दिला, पुंडलिका अरे मी तुझ्या सेवेला प्रसन्न आहे. आपण देखील आई वडिलांची सेवा जर पुंडलिकासारखी जर केली ना, तर मी म्हणतो संभाजीनगरला सुद्धा देव येऊ शकतो, आहे का नाही? पण आपली सेवा पुंडलिकासारखी नाही. महाराज पुंडलिकाची सेवा किती आहे? देव प्रत्यक्ष आला तरी आई वडिलांच्या सेवेतून उठायला तयार नाही. इकडं बायकोन आवाज दिला तर ही सेवेतून उठायला बघा, सेवाच करीत नाही पहिली. देवाला रे पुंडलिका मी भगवान परमात्मा आहे असशील म्हणे, पण देवा माझ्या आई वडिलांची निद्राचा भंग होईल. मग काय करू? समोर वीट पडले, ती वीट फिरकवली, पाहिलं सुद्धा नाही देवाकडे. भक्त त्याला म्हणत जावं जो देवाकडे जातो तो भक्त नाहीये. भक्त त्याला म्हणत जावं. सुखी येतो घरा नारायण न लगती सायास जावे वनांतरा. सुखी येतो घरा नारायण. ज्याच्या घरी देव येतो तो भक्त आहे. जे देवाकडे जातो तो भक्त. मग म्हणजे मला ते भक्त नाही का? नाही, ते साधक आहेत. आता हे साधनेला लागलेत. साध्यापर्यंत जाऊन पोहोचायचंय. साध्य त्याला प्राप्त झालंय. द्वारकेचा राणा पांडवा घरी ज्ञानदेव म्हणे व्यासाची आखुना. द्वारकेचा राणा द्वारकेची मूर्त एकनाथा घरी पाणीवाई हरी कावडी. याचं नाव भक्त आहे. हे खरे भक्त आहे. म्हणजे महाराज तुम्ही आम्ही भक्तीच्या मार्गाला लागलोय का? हे संत महात्मा मला मार्ग जाऊन गेले आणि त्यांच्या मार्गाने मी अनुकरण करण्याचा आम्ही प्रयत्न करतो, भक्त बनण्याचा प्रयत्न करतोय. अजून आम्ही भक्त नाहीये, फक्त आम्ही पदव्या लागतो. श्री हरिभक्त परायण. श्री हरिभक्त परायण म्हणजे हरीच्या भक्तीमध्ये परांगत असणारे. आम्ही परांगत थोडेच येत नाही. आम्ही परांगत नाही. आमचे जुने लोक म्हणायचे हरभरे भाजण्यात पटाईत, आहे की नाही? असं नाहीये. हरिभक्त परायण म्हणजे हरीच्या भक्तीमध्ये परायण असणारे. पण खरा भक्त तो आहे ज्याच्याकडे देव येतो. आपण देवाकडे जाऊ नये. खरं वजन कोणाचं असतंय? आपण त्याच्या दारात जाणार नाही, तो आपल्या दारात आला पाहिजे. म्हणून त्या ठिकाणी अशी भक्ती करावी. पुंडलिकाच्या दारात भगवान परमात्मा आले. पुंडलिकाला वीट फिरकवली आणि फिरकवल्यानंतर त्याने देवा वेळ असेल तर विचार उभा राहा. पुंडलिका सांगण्यावरून देव उभा राहिले महाराज विटेवर. सेवा झाल्यानंतर त्या ठिकाणी असताना भगवान मला माग पुंडलिका मी प्रसन्न आहे, तुला काय मागायचंय? पुंडलिकाने देवानं मागून घेतलं. देवाला मागून घेतलं. देवा तुला द्यायचं असेल ना, एक काम कर. या ठिकाणी पंढरपूरला तुझ्या दर्शनाला जो कोणी येईल त्या भक्ताचं काही पाहायचं नाहीये. इथं विटेवर उभा राहत असताना देवा पहिले तुझे चरण सम पाहिजे. तुझे अनेक अवतार आहेत भगवंताचे. राम अवतारामध्ये एक पाय पुढे एक पाय माग आहे. कृष्ण अवतारामध्ये देहुडा चरणी वाजवितो बिनू. त्रिभंगा देवडा उभा कृष्ण भगवान परमात्मा. पहा त्या ठिकाणी भगवान कसा उभा आहे तिरपा. काना म्हणतात त्याला. काना. काना म्हणजे सगळेच अंग वाकडे, आहे का नाही?
परशुराम अवतारात रागे वरामध्ये म्हणजे अनेक अवतार त्या ठिकाणी, नरसिंह अवतार, अकराळ विक्राळ भगवंता, पण या अवतारामध्ये तुम्ही कसं पाहिजे पुंडलिक मागून घेताय. समचरण दृष्टी, तुमचे चरण सम असावे. भगवंता तुमची दृष्टी सम असावी. समचरण समदृष्टी. समदृष्टी म्हणजे कोणी जरी आला मूढ पापी दैसे तैसे उतरी कासे लावणे. मूढ असू द्या, पापी असू द्या, कोणी जरी असला तरी देवा त्याचा काय करायचा, उद्धार करायचा. हे पुंडलिकाचं मागणं आहे. खटनट यावे, शुद्ध होणी जावे, दौंडी पिटी भावे चोखा मेळा. कोणी खट या नट या, नर अथवा नारी, धोका दुराचारी आणि मुखी गाता हरी पवित्र तो. म्हणून भगवान परमात्मा जो विटेवर उभा आहे केवळ कशा करता, भगवंताने पंढरपूर क्षेत्र निर्माण केलं कशा करता. तुका म्हणे आम्हा अनाथा कारणे पंढरी निर्माण केली देवी. अनाथा करता, सनात करण्याकरता पंढरपूर क्षेत्र निर्माण झालेलं आहे. म्हणून चला चला पंढरपुरा, दीन अनाथा माहेरा. दीन अनाथाचा माहेर असणारा पंढरपूर आहे. म्हणून ज्ञानोबा माऊली आधी करून संतांनी संकल्पच केला, माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा नेईन गुढी. माझ्या जीवीची आवडी. ज्ञानोबा माऊली म्हणतात, जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेरा आपुलिया. जाईन गे माये तया पंढरपुरा. का जाईना, तिथं काय आहे महाराज, अनाथाचा नाथ आहे. माये जगन्नाथ, बाप जगन्नाथ असा परमात्मा आहे. त्याला मी आलिंगन देणं, त्याला मी असताना लोटांगण घालेल असा परमात्मा. अशा परमात्माकडे जाण्याकरता कुठल्याही प्रकारचा संकोच नाहीये. पंढरपूर क्षेत्र इतकं असणारा भगवान परमात्मा सुखरूप आहे. प्रत्येकाला अपेक्षा सुखाची. असा जगात जीव नाही की त्याला सुखाची प्राप्ती नकोय. मजला की दुःख व्हावे, ऐशे कोणी भावे ना जीवे. मग सगळ्याला सुख पाहिजे. तुकोबारा आधी करून संत सांगतात, तुला जर सुख पाहिजे असेल हे काम कर. सुखा लागे करीशी तळमळ, तरी तू पंढरीशी जाय एक वेळ. तव तू अवघाची सुखरूप होशी, जन्म जन्मीचे दुःख विसरशी. म्हणून त्या ठिकाणी पंढरपूरला सुख प्राप्त होणार आहे. असा सुखरूप परमात्मा पंढरपूर क्षेत्रामध्ये आहे. म्हणून त्या ठिकाणी असणारा हा परमात्मा स्वतः सांगतात, अर्जुना अशा भक्तांची, ज्या भक्ताने मला मन अर्पण केलं, मनोमय माझी वारी केली, मनोमायी माझी पूजा केली, त्या भक्ताचा मी देवी मी तया जैशी असती तैशी या. भक्त कसे, जसे असतील तसे. देवाला मला तर वाटतं जास्त भारी भारी भक्त तर आवडतच नाही. देवाला साधे भक्त आवडतात. भाळे भोळे भक्त गातात ती साबडे, त्यांचे प्रेम आवडे विठोबाशी. साधी भक्ती देवाला आवडते. पहा साधे साधे भक्त. चोकोबाने कशी भक्ती केली महाराज, काय संसार त्यागला का देणं नाही, करीत राहिले संसार महाराज. आपल्याला आले भागा तो करीतो, तुझे नाम उच्चार येतो. गोरोबा काकाने महाराज भक्ती करत असताना आपलं कर्म चालू ठेवलं. कर्मही बंद नाही आणि नामही बंद नाही. आपलं नाम चालू झालं काम बंद होते, आणि काम चालू झालं नाम बंद होते. म्हणून त्याने कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम, सुख होईल दुःखाचे. एक सांगू, प्रपंच ध्यान करावा आणि परमार्थ मनाने करावा. संत महात्म्यांनी हेच केलं महाराज. गोरोबा काकाने माती तुडवली, गाडगे घडवले, पण मनाने कुठं होते, संसारात नव्हते. इतकी ध्याने माती तुडवली, मातीमध्ये स्वतःचा मुलगा आला. गोरोबा काका चिखल तुडवताय, तेवढ्यामध्ये मुलगा आला, बाबा बाबा करत आला. भजनामध्ये दंग झाले, पांडुंग पांडुंग पांडुंग. तेवढ्यामध्ये मुलगा महाराज पायाखाली चिरडला गेला. नाही देह शुद्धी मुल तुडविले, चिखली मिळाले रक्त मास. नवलाची गोष्ट ऐक सखई बाई, कुंभाराने बाळ तुडविले पायी. देहावर नाहीये,
याला भक्त म्हणावं, त्याने देवाला असताना मन अर्पण केलं. महाराज तुकोबाऱ्या सांगतात, भक्ताईसे जाण जे देही उदास गेल्या शापाश निवारोनी. असा भक्ताला त्याचाही उद्धार, आणि चोरी करण्याच्या निमित्ताला तरी त्याचाही उद्धार. तुम्हाला सांगू देवाचं, भगवंताच्या एक असतात तिकडे मेसेज आला होता. भगवंताच्या असणाऱ्या मंदिरातला घंटा चोरण्याकरता एक असणारा चोर आला. घंटा घेण्याकरता हात पुरेना म्हणून त्याने महादेवाच्या पिंडीवरच पाय ठेवला, खेटरा सगट, आणि घंटा काढायला लागला. लोक आले, चोर 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 म्हणून हाणू लागले. भगवान म्हणले हाणू नका त्याला. म्हणले का? अरे म्हणे एवढा तो प्रसन्न आहे म्हणे, तुम्ही तरी बुटं वगैरे काढण्यात आहात, पण माझ्यावर एवढा तो दया केली त्याने, त्याला खेटर काढायला सुद्धा सहन नाही. भगवंताला कसा भक्त असला तरी तो देवापर्यंत गेला पाहिजे, पण शरीरानं जाण्यापेक्षा कसं जावं, मनानं गेला पाहिजे. मनानं त्या ठिकाणी म्हणून मनोमय पूजा हिची पडी केशी राजा. म्हणून अर्जुना जैशी आस्ती तैशिया, माऊलीचा प्रतिपाद्य विषय खूप महत्वाचा आहे. जैशी आस्ती तैशिया कडी काळ न कोणी घेतला पट्टा. अशा भक्ता करता कडी काळान जर जाऊ घेतला तर मी हातात पट्टा घेतो. पट्टा कळतो ना, पट्टा. बरेच लोक पट्टा घेतात. तिने आमच्या पाहुण्याचं बोलला, आपण पट्ट्यावरच घेतला म्हणे. तसं भगवान म्हणतात, माझ्या भक्ताला जर कोणी त्रास देणारा जर असला तर त्या ठिकाणी मी कळी काळाला सुद्धा भेट नाहीये. म्हणून भगवान म्हणतात, कळी काळावरी घातली कास. आम्ही ज्याला शरण गेलो तो पांडुरंग परमात्मा कोण आहे? जो हा देवाचा ये देव, बळीया माझा पंढरीराव. म्हणून अशा असणाऱ्या परमात्म्याची वारी, मनोमय वारी करावी. आणि अशी मनोमय वारी केली नाही केली तर भगवान म्हणतात, मी त्याचा स्वतः उद्धार करतो. ते श्याम समुद्रता मृत्यू संसार सागरात भवामी न चिरात पार्थ मैया विशीत चैत सांग. हे अर्जुना, त्याला मी संसारूपी सागरातून मी लवकर मुक्त करतो, त्याचा उद्धार करतो. उद्धाराचं साधन म्हणजे पंढरपूर क्षेत्र आहे. पण वारी ही मनाने असावी. आज मुद्दाम आषाढी वारी निमित्त एकादशी आहे, आणि एकादशी आज बहुतांशी महाराष्ट्रातल्या प्रत्येक लहानापासून तर मोठ्यापर्यंत, गरीबापासून श्रीमंत आबाल तरुण सर्वांनी एकादशी धरलेली आहे. कधी एकादशी धरलेली नाही लोक, तरी आज एकादशी धरतात. खाणारे पिणारे सुद्धा काय धरतात? एकादशी धरतात. एकादश त्या ठिकाणी आज महत्वाचे. आपण जर विचार का हो एकादश करता का, त्याने मला मोठी धरतो, मोठी. आता कोणती एकादशी सध्या मोठी, बाकीच्या कशा आहेत? छोट्या. एकादशी छोट्या मोठ्या काही नसतात, पण तुम्ही मानली तिची मोठी बहीण. पण आज आषाढी एकादशी भगवंताची वारी आहे. स्वतः भगवंत सुद्धा अपेक्षा करतात, आषाढी कार्तिकी विसरू नका मज, सांग तसे गुज पांडुरंग.